आहो जमोरे भो, आज आपण बनवतोय खानदेशी एकदम झकास मेनू, तिळीची ओली चटणी. हो, तीळ भाजून घेतली, साईडला ठेवली आणि तो त्याच तव्यावर 2-3 थंड तीळ तर आपण भाकरी करून घेणार आहे. 2-3 ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहे. थोडंसं पाणी लागलं आहे म्हणून काळपट दिसेल बरं का ज्वारी, तर तुम्ही म्हणाल असं काय आहे, पण आहे पाणी लागलेलं असल्यामुळे. पण चवीला एकदम मस्त लागते गरमागरम ज्वारीची भाकरी आणि तिळीची चटणी. मस्त भाकरी करून घेतल्या, छान रगडून घ्यायचं मस्त, म्हणजे टम्म फुगतात भाकरी. आपल्या कशा फुगल्या आहे बघा, टमाटम फुगतात एकदम. तर छान खरपूस भाकरी भाजून घ्यायच्या, साईडला ठेवायच्या. भाकरी थंड होईल तर आपण चटणी बनवून घेऊया. जी तीळ आपण भाजून ठेवलेली होती ना, ती घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये. तीळ घ्यायची आहे, त्याच्यातच लसूण टाकला, थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आपल्याला गरजेनुसार, म्हणजे कितपत तिखट खाऊ शकतो तितपत. आता मी 1 चमचा टाकली, कारण मी 3 जणांपुरतीच बनवते, आम्ही 3 जण आहेत. मस्त मिक्सरमध्ये दळून घ्यायचं, दळून मग त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून परत पातळसर पेस्ट पूर्ण चिकन करून घ्यायची. कढईमध्ये तेल तापायचं, जिरं मोहरी फोडायची, कांदा परतायचा, हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि जे आपण परतून घेतलेलं वाटण होतं तिळीचं आणि लसणाचं, ते परतून घ्यायचं, छान शेकून घ्यायचं. जेवढी पातळ हवी तेवढं पाणी टाकायचं, कोथिंबीर टाकायची. गरमागरम चटणी भाकरीसोबत 1 नंबर लागते. एकदा खाऊन बघा आणि कमेंट करून सांगा बरं का कसं लागतंय. घरचं घरगुती जेवण एकदम गरमागरम ज्वारीची भाकरी. चॅनलवर नवीन असेल तर काय करायचं, सबस्क्राईब करायचं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. पण इंस्टावर असाल तर फॉलो करा.